पनीर टिक्का मसाला जसं नाव ऐकायला भारी तसं खायला पण जबरदस्त एक नंबर लागते आणि बनवायला एकदम सोपं। तर एका वाट्यात स्क्वेअर साईज कापलेले शिमला मिरची, कांदा आणि बारीक चिरलेला सांबार टाकला। चाट मसाला, जिरं पावडर, धने पावडर, तिखट, मीठ आणि दही हे टाकून बाजूला केले। पनीर स्वच्छ धुवून स्क्वेअर पीस मध्ये कट करून वाट्यात टाकले, मिक्स केलं, पण हळद आणि गरम मसाला विसरली होती तो पण टाकला आणि झाकून ठेवलं। तोपर्यंत इकडे टोमॅटो कापून घेतले आणि मिक्सरच्या पॉट मध्ये टाकले। नंतर थोडंसं अद्रक, लसणाच्या कळ्या, 2 मिरच्या टाकून याचं वाटण केलं। वाटण करून झालेलं आहे। आता तडका देऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, हिंग आणि वाटलेलं वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। थोडंसं सांबार टाकल्यानंतर चांगलं परतून घेतलं। नंतर हळद, धने पावडर आणि तिखट टाकून हे सुद्धा परतलं। थोडासा गरम मसाला, मॅरिनेट केलेलं पनीर टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। 2 ते 3 वेळा वाफ दिली। 2 ते 3 वेळा वाफ दिल्यानंतर खोरल्यानंतर इथे मी वाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून 2 ते 3 मिनिटं शिजवलं। भाजी रेडी आहे। मस्त खा, स्वस्त रहा। पुन्हा एकदा करून बघा आणि एक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।